हे गाईस, तर वाजले आता संध्याकाळचे 4 आणि यश आणि मी चाललो आमच्या शेतामध्ये. आम्हाला बदले आता स्प्रिंकलरचे पाईप, कारण आता आमचं पूर्ण पाणी झालेलं आहे कंप्लीट. आणि चाललो आता आम्ही शेतामध्ये. पाईप जे होते वर नेल तो टप्पा, तो आम्ही आता पाईप खाली घेऊन येणार आहोत. आणि थोड्याशा तुरीच्या शेंगा पण आणणार आहोत भाजीसाठी. आणि बघा आपला रस्ता, बाप रे बाप, ट्रक पुढे चालला लेखाचा आपला. घे ना मित्र, फायनली आलो आम्ही आमच्या वावरात म्हणजे शेतात. केला आपला झटका मशीनचा तार क्रॉस आणि चाललो आपल्या शेतामध्ये. हे बघा, आपण बारीक तण जरी दिसलं तर उपरत उपरत घेत असतो, जे दिसलं ते डोळ्यानं. तर चाललो आहे आता समोर, तिकडे पाईपात टाकलेले ते जमा करण्यासाठी. आणि बघा हरभरा पाणी दिल्यावर कसा झाला मस्त हिरवा गार. आणि मित्र, आजचा हा पार्ट आपला 4 जो आहे हरभऱ्यातला, हा शेवटचा राहणार आहे. शेतातली कामे पार्ट 4 हा शेवटचा राहणार आहे. आणि याच्या मागे तुम्ही 3 पार्ट पाहिलेच असतील शेतामधले कामाचे. तर हा आपला शेवटचा पार्ट राहणार आहे. तर या पार्टमध्ये असे आहेत आपले कामं की फक्त जे पाईप राहिले स्प्रिंकलरचे जमा करणे, स्प्रिंकलर वगैरे तिथं वापस ठेवून देणे. कारण स्प्रिंकलर इकडून कोणी बी चोरून घेऊन जाऊ शकते. बेकार लोक आहेत आमच्या इकडचे, भयानक. तर करतो आता आमचे कामं मस्त. बघा हरभऱ्याचं शेत आहे मस्त मागे इकडे. आणि व्ह्यू तर इतका गजब झाला, पण तुम्हाला दाखवू शकत नाही सध्या, कारण टाईम कमी आहे आमच्याजवळ. आता पाईप जमा करणे आणि खाली घेऊन येणे इकडे, आणि टाका पण लागतात. तर भेटूया थोड्या वेळानंतर. तर मित्र, फायनली घेतला पाईपाचा गट्टा. हाती 10 पाईप आहेत. आणि बांधला बघा, फेट्याचा कपडा होता बांधला. चांगला दम निघाला. पुरे मातीत पाय चालले खाली, भयानक. मागे यश. तर टाकतो आता गट्टा. तर मित्र, फायनली एक गट्टा झाला आहे आपला पाईपाचा आथरनं. हे बघा, आता लावला इकडल्या हरभऱ्यात गट्टा. टाकले पाईप हे बघा इकडच्या हरभऱ्याला पाणी देण्यासाठी. ते चालले यशभाऊ समोर. आणि बघा हरभरा. आता चाललो आम्ही दुसरा गठ्ठा आणायला. या गठ्ठ्यामध्ये 11 पाईप होते, मला वाटलं 10 आहेत का. तर आता परत एक गठ्ठा आहे 11 पाईपाचा, तो चाललो आता आम्ही आणण्यासाठी. आणि बघा कांदे पण लावले इथं. इथं हरभरा निघाला नाही, इथं कांदे. तर चालला आता मस्त शेंगा खात खात पाईप आणण्यासाठी. आणि चांगला नळला, थंडागार झाला, म्हणजे सोकला पूर्ण. का भारी आहे. पण पाईप आम्ही खूप दूर नेले, सांगतो तुम्हाला कुठून नेलं. तर बघा तो यश बांधला, तिथून पाईप नेला आम्ही. तिथून असे इकडच्या कोपऱ्यात आणि खालच्या आवारात डायरेक्ट तिकडच्या. इतके दूर नेले, ते बी एका दमात नॉनस्टॉप. आता परत चाललो दुसरं घेऊन डबल. हा दुसरा राऊंड, नंतर स्प्रिंकलर, आणि नंतर एक 5 पाईपाचा गट्टा आहे, तो पण नेणार आहो मी. आणि हे बघा हा चालू इथं गट्टा बांधणं. ते पाईप मागं पुढे घालणार आहे. ओ प्रभात, पाईप मागं पुढे झालं ते, जास्त दूर नाही आहे ना. तर झाल्यात फायनली आमचे पाईप पण येणं. आणि आता आम्ही घेऊन राहिलो तुरीच्या शेंगा. आणि आजची भाजी कशाची आहे रे? सोल्याची भाजी. आणि आमच्या इथं आहे सोल्याची भाजी, म्हणजे तुरीच्या दाण्याची भाजी. सोले वांग, आणखी कोणतं असते, टमाटर, सोले, आणखी चटणी, कचोरी, पापड, कचोरी, खटाई फ्री. घेऊन राहिलो आम्ही शेंगा. बघा तुरीच्या शेंगा, तुम्ही तर कधी पाहिल्या नसतील. पाहिल्या असतील तर आम्हाला काय माहीत. तुम्ही काही दाखवता थोडी आमच्यासारखे व्हिडिओ, आम्ही दाखवतो. आम्हाला हरी काय दाखवता शेंगा. तर घेतो आता आम्ही तुरीच्या शेंगा थोड्याशा. आणि तिकडचे 5 पाईप राहिले, नोजल वगैरे नेले आम्ही कंप्लीट. शेंगा घेतल्या, संबार पण घेतला जरासा. हे बघा संबार पण घेतला, शेंगाच्या भाजीत टाकायला एकदम चाचा. आणि हे बघा ह्या पन्नीत घेतल्या शेंगा, एकदम क्वालिटीच्या चांगल्या. आणि बघा हे आहे तूर. फायनली वाजल्या 6 आणि घेतला आम्ही आमचं आजच्या भाजीचं पार्सल, शेंगा आणि संबार. तर चाललो आहे आता आम्ही आमच्या घराच्या रस्त्यानं मस्त आरामात. आणि बघा गाडीवर गेले लोक मस्त पाहतात, ते गेली मागे गाडी. तर चाललो आहे आता आम्ही घरी जाऊन मस्त हातपाय गितपाय सुद्धा आता फ्रेश होतो थोडंफार, आणि ब्लॉग वगैरे एडिट करतो. तर मित्र, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर द वॉचिंग, बाय.